लातूर नांदेड महामार्गावर पोलिसांनी अवैध चंदन तस्करीवर मोठी कारवाई करत तब्बल 52 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। नांदेड परिक्षेत्रातील विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लातूरहून मध्य प्रदेशातील बुरहानपूरकडे आयशर वाहनातून चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सई हॉटेल परिसरामध्ये सापळा रचण्यात आला। पोलिसांनी संशयित आयशर थांबून तपासणी केली असता सुरुवातीला वाहन रिकामे असल्याचे आढळले, मात्र अधिक तपास करताच वाहनाच्या बॉडीमध्ये गुप्त कप्पा तयार करून चंदन लपवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या कप्प्यातून 1470 किलो चंदनाचे लाकूड जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे 36 लाख रुपये आहे। तर वाहन आणि रोख रक्कम मिळून एकूण 51,96,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी 5 आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांनी केले। तर दरम्यान या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकांचे अभिनंदन केले आहे। अधिक तपास सध्या सुरू असून या प्रकरणात आणखीन खुलासे होण्याची शक्यता आहे। राजेश पाडमुखसह ब्युरो रिपोर्ट एकमत डिजिटल, नांदेड। Thanks for watching Ekmat Digital.